विजया, आज होईल का बे हे काम? होईल रे, करू लवकर लवकर. चल. हो रे विजया, करू लवकर लवकर. किंवा वहिनीची पण तब्येत बरोबर नाही, आणावं म्हणलं त्याला दवाखान्यात नेऊन. राम्या, काय झालं रे वहिनीला? काय नाही रे विजया, तुझी वहिनी कालपासून म्हणाली अंग दुखतंय अंग दुखतंय. जाऊन आणतो दवाखान्यातून. तर ठीक आहे, मग करू लवकर लवकर. मग ये दवाखान्यातून जाऊन. हो रे, हात चालव लवकर लवकर. सुमन, ए सुमन. हा बोला ना, काय झालं? हे चल का, आटप लवकर, दवाखान्यातून जाऊन येऊ. नका, राहू द्या, गोळी घेतली मी, बरं वाटतंय मला आता. चल उरक लवकर, गोळी घेतली बाई, काय होत नाही त्या गोळीनं. नाही हो, खरंच गोळी घेतली मी, बरं वाटतंय मला आता. चालू दे तुझ्या मनानं, चालू दे. नाही हो, खरंच बरं वाटतंय मला. बरं सोडा, स्वयंपाक बनवलाय मी, चला. का होते, तुमचं काम झालं का ते? नाही ग, आज झाला नाही, उद्या होईल बहुतेक. राम राम मला. राम राम. काय झालं? चाललंय काम? नाही, आज आज होते मला का करून जातो. अरे किती तास काम करायचे? नाही, मला काम अवघड आहे ना. बरं ठीक आहे, आज करतो मला, येतो मला. संध्याकाळी या, पैसे घेऊन जा. बरोबर, ठीक आहे, आज करतो. चालते या. हो, ठीक आहे. हे बघा, राजे जोडी. काय एखाद्या सख्या भावासारखे राहतात राजे. खरंच रे, दोस्ती असावी तर अशी राम्या विजयासारखी, नाहीतर दोस्ती नसाव. करण अर्जुन आहे दोनों. हा, करणार तुझा आहे. चल. अबे आधी इथं तर ये, तिथून काय बोलतो. काय बे राम्या, काम पाहायला जाऊ म्हणलं आणि तो वहिनी सोबत बसला. तुझा कामापिमाचा बजेट आहे की नाही? अरे बापू, तू बस, चहा घेऊ थोडं थोडं आणि जाऊ.
काय रे तुझं चहाचं करायला? चुप आहे. अगं सुमन सुमन चहा ठेव भर. मग वहिनी कशी आहे तब्येत आता? बरी आहे भाऊची का तब्येत? कशी बरी राहणार नाही तब्येत? माझा भाऊ कसा काय होईल मला काही काय बोलतो का बे? हा मालक बोला ना. ठीक आहे ठीक आहे. आपल्या मालकाचं गुण होतं काय म्हणलं? मालक सांगायला तर कामाला लागा पटकन. जमलं ना मग? ठीक आहे तुम्ही पुढे मी घरून सामान आणतो. नाही, एक काम कर ना मग, तू समोर आहे मी वहिनी तुम्ही सामानच घेऊन येतो. हा ठीक आहे. हो चल ठीक आहे. वहिनी हो वहिनी. हा बोला ना भाऊजी, काय झालं? आणि तुम्ही भाऊ कुठे आहे? काय नाही ते राम्या गेला समोर कामाला, मला बी जायचं कामाला. ते सामान आहे ना ते द्या बरं. बरं बरं. हो द्या लवकर द्या. अरे बघ ना राम्याच्या घरी आज विजयाची ड्युटी आहे वाटते. अबे राम्याच्या बायको हिच्या संग लपडा आहे बे. अबे लफडा का खरंच लफडा आहे त्यांचं. अबे राम्या किती साधा गोळा माणूस राजा, त्याची बायको कशी बे. हो यार. तुमचं सोडा बे, मला बघू द्या. राम्या बरं मी बाथरूमला जाऊन येतो. तुम्ही काही म्हणणार आहे? राम्याच्या बायकोचं आणि इजाचं लपडं चालू आहे. 100% चालू आहे. 100% ना रे, 101% चालू आहे. अरे काल नाही का माझ्या डोळ्यानं पाहिलं रम्याच्या बायकोचा इजानं हात धरलेला. काय यार बिचारा राम्या त्या विजयावर त्याच्या बायकोवर एवढा भरोसा करते. त्याच्या बायकोने त्याचा सगळा विश्वासघात करून टाकला. अरे विजया तू घरी गेलाच नाही अजून. वहिनीनं लाकडं फोडायचे सांगितले होते, तेच लाकडं फोडून दिले म्हणून थांबलो होतो. लाकडं फोडून दिले त्याला. बरं बरं ठीक आहे. अहो तुम्ही आले? बरं हातपाय धुवून घ्या, स्वयंपाक झालेला आहे, जेवण करून घ्या. आणि भाऊजी तुम्ही पण.
रात्र संपते, पण हा एकच प्रश्न संपत नाही. मी असं काय केलं होतं की माझ्याच माणसांनी माझा विश्वास तोडला? अहो आले तुम्ही का? भाऊजी नाही आले कामावर? काऊन काय झालं? का विचारायली तू? नाही हो, आज दिसले नाही ना म्हणून विचारायले. ठीक आहे, चहा ठेव. ठीक आहे. विजया, ए विजया, विजया, ए विजया, काय रे राम्या, चाल की कामाला. आम्ही आज तूच जाय बे, तब्येत काही बरी वाटत रे बुवाच. ठीक आहे, कर मग तू आराम. सुमन, बाहेर निघ. आले तुम्ही? काय झालं बोला ना. आणि आज लवकर आली घरी? काय नाही, इथलं काम झालेलं आहे. मी आज बाहेरगावी चालले. संध्याकाळी माझं घरी येणं होत. ठीक आहे मग. ठीक आहे. राम्या, काय केलं रे तू? काही नाही साहेब, मी फक्त माझा विश्वासघात संपवला. मी माझं काम केलं, आता तुम्ही तुमचं काम करा. मी असं काय केलं होतं? बायकोवर जीवापाड प्रेम केलं, मित्रावर डोळे झाकून विश्वास ठेवला, एवढाच माझा गुन्हा होता का? ज्यांना माझं मानलं त्यांनीच माझ्या विश्वासाचा खून केला आणि माझ्या मनावर असा घाव दिला जो कधीच भरून निघणार नाही.